गावामध्ये पुन्हा एकदा हीच घटना घडत आहे। आज याच्या मागे रेटवडी गटामध्ये घडलेली आहे। तर रेटवडी गावातल्याही मुलाचं सुखरूप राहिला, आजही मुलगा सुखरूप आहे, पण असं किती दिवस चालणार आहे? आम्ही वन विभागाला तक्रारी देऊन सुद्धा जर त्याच्यावर काही निर्णय घेतला जात नाही आहे। त्या दिवशी मी दिलीप अण्णांना भेटून आले, अण्णा म्हटले ड्रोन लावायला सांगू आपण, कुठले अधिकारी आल्यानंतर थोडं 8-10 दिवसाची त्यांना मुदत द्या, पण आम्ही आता याच्या पुढे जास्त मुदत देऊ शकत नाही। आम्हाला आंदोलन करण्यापलीकडे कुठलाही पर्याय राहिलेला नाही आहे, कारण की हे लहान मुलं असतील, ज्येष्ठ असतील, ज्येष्ठांना चालता पण येत नाही, अशा वाघाने धरल्यानंतर आम्ही ते लोक कुठे पळणार आहे? तर हा जीवाला धोका होत असल्यामुळे याच्यावरती दिलीप अण्णांकडे मी आता रात्री जाऊन चर्चा करून याच्यावरती कुठला निर्णय घ्यायचा आणि अजितदादांकडेही आपण याची तक्रार करून वन विभागात अधिकाऱ्यांची आज हलगर्जीपणा किती दिवस चालणार आहे याच्यावरती त्यांनी आपल्यावर कारवाई करायची का नाही करायची, की आम्ही टाळे लावू यांच्या ऑफिसला, हे स्पष्ट त्यांनी आम्हाला याच्यावरती उत्तर द्यावं। नाहीतर आम्हाला गाववाल्यांना सगळ्यांना तिथं त्यांच्याकडे राहण्याची सोय करावी। नुसता हा निमगावचाच ऑप्शन नाही आहे, तर बाकी वापगाव असेल, बाकी गावामध्ये जवळजवळ मी आता फिरत असताना मला समजतंय की पूर्ण तालुक्यामध्ये ह्या गोष्टी घडत आहेत। तर याच्यावर नियंत्रण घालण्यासाठी आपण काय करणार आहात याचं लवकरात लवकर आपण आम्हाला कामाच्या माध्यमातून दाखवून द्यावं। नमस्कार, माझं नाव काकासाहेब बोंडवे, हा यश गणेश बोंडवे हा माझा पुतण्या। आज 6 वाजता त्याच्यावरती बिबट्याने अचानकपणे हल्ला केला आणि आता बिबट्याची एवढी दहशत झालेली आहे की शेतकरी वर्गामध्ये महिलांना शेतात जाण्यासाठी सुद्धा खूप अडचण येत आहे। आता मुख्य भाऊसाहेबांना ह्या गोष्टीची कल्पना देऊन मुख्य भाऊसाहेबांनी पिंजरा लावण्याची सोय केलेली आहे आणि ड्रोनसुद्धा उद्या 6 वाजता येणार आहे संध्याकाळून। तर पाहू आता, बिबट्या भेटला तर ठीकच आहे आणि फॉरेस्ट ऑफिस आपल्याला सहकार्य करतच आहे। माझं नाव अतुल बाळू बोंडवे। आपल्या 15 वर्षाच्या मुलावर हे झालं होतं, अटॅक केलेला बिबट्याने। तर वन अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे की उद्या पिंजरा लावणार आहे, ड्रोन लावणार आहे। आता बघू आपण कशा पद्धतीने त्याला पकडता येईल। किती वाजता घटना घडली? ती संध्याकाळी 6 वाजता झाली होती। काय मुलाला काय जखम झाली? कुठं? त्याच्या डोक्याला पाठीमागे ना दात लागले, हाताला आणि पोटाला त्याचे दात लागले। त्यावेळेस त्याच्याबरोबर कोण होतं का नाही? त्याची आई होती। आज सायंकाळी 6 वाजता 6 वाजेच्या सुमारास बोंडवे वस्ती येथे यश गणेश बोंडवे वय वर्ष 15 याच्यावर बिबट्याने हल्ला करून जखमी केले। किंवा आम्हाला बातमी कळाल्या आमचे कर्मचारी व आम्ही जागेवर जाऊन त्याला उपचारासाठी चांडोली ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करून सध्या त्याची तब्येत ठीक आहे। उद्या सकाळी त्याच्या बंदोबस्तासाठी वरिष्ठांची चर्चा करून ड्रोन व पिंजरे लावण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे। याच्या आधी काय घटना घडल्यात का तिथं? याच्या अगोदर शेळ्या कुत्र्यांवरती हल्ले झालेले आहेत। आपण त्या लोकांना बिबट्यापासून काळजी घेण्यासाठी जनजागृती करून लोकांना बिबट्यापासून कसं सावध राहायचं याबाबत सूचना दिलेल्या आहेत व आजूबाजूच्या परिसरामध्ये पिंजरे लावण्यात आलेले आहेत।